हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात। हाच पती 7 जन्मी मिळावा अशी मनोभावाने प्रार्थना करत वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारण्याची परंपरा आहे। मात्र बुलढाणा शहरात एका दाम्पत्याने या परंपरेला प्रेम, समानता आणि परस्पर आदराची सुंदर जोड देत एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला। अमित अस्वरे आणि अनिता अस्वरे या दाम्पत्याने वटपौर्णिमेचा सण एकत्र साजरा केला। विशेष म्हणजे पत्नीप्रमाणेच पती अमित यांनीही दिवसभर कडक उपवास करत पत्नीच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली। दोघांनी एकत्र वटवृक्षाची विधिवत पूजा केली। वडाच्या झाडाभोवती सुताचा धागा गुंडाळत हातात हात घेऊन फेऱ्या मारल्या आणि 7 जन्म आपल्याला हीच पत्नी मिळो, हाच पती मिळो अशी प्रार्थना केली। यावेळी अमित अस्वरे यांनी 7 जन्माची साथ फक्त पत्नीने व्रत करते, संसार सांभाळते, तर तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी मीही उपास करणे हे माझे कर्तव्य आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली। त्यांच्या या विचाराचे अनेकांनी कौतुक केले। बदलत्या काळात नातेसंबंधांमध्ये समानतेचा विचार अधिक दृढ होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले। परंपरेचा सन्मान राखत प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मानाची जपणूक करणाऱ्या या दाम्पत्याची चर्चा सध्या बुलढाणा जिल्ह्याभर होत असून त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे। आज वटपौर्णिमेच्या दिवशी माझी मनापासूनची इच्छा आहे की आज 7 जन्मी मला भेटली पाहिजे आणि आज आम्ही वटपौर्णिमेची पूजा सोबत केली है। इनको मैं चाहिए